मी झारखंडमधील एका खेडेगावात राहणारी 18 वर्षाची मुलगी आहे. आमच्या इथे मुलींची लग्न खूपच कमी वयात केली जात असत. माझे नाव करिश्मा आहे. लग्नाविषयी माझ्या मनात खूप भीती होती, कारण सासरकडील लोक कसे असतात याविषयी मी खूप काही ऐकले होते. सासू सुनेला सासरच्या घरी नीट राहू देत नाही. सासू सासरे आपल्या सुनेला सुखाने जगू देत नाही. सुनेला सतत नंदेचा त्रास सहन करावा लागतो. हुंड्याच्या लोभापायी सासू आणि नणंद सुनेला माहेरी पाठवतात. हे सुद्धा मी अनेकदा ऐकले होते. लहानपणापासून आजपर्यंत मी त्यावरून गोष्ट स्पष्ट होती की सासर म्हणजे एक धोकादायक ठिकाण आहे, जिथे सावधगिरीने पाऊल टाकावे लागेल. पण सासरच्या घरी आल्यानंतर मला तसे काही जाणवले नाही. जगात सगळी माणसे सारखीच नसतात. माझ्या सासरची माणसे तर खूप छान होती. माझ्या सासूबाईंनी मला सांगितले की लग्नाच्या सुरुवातीच्या काही दिवसात मी माझ्या नवऱ्यासोबत वेळ घालवावा. दोघांनी एकमेकांना समजून घ्यावे. त्यानंतर आयुष्यभर तुम्हाला एकमेकांसोबत आणि आमच्यासोबत राहायचे आहे. माझा नवरा विजय चांगला माणूस होता. त्याने सुद्धा माझी पूर्ण काळजी घेतली. पण जसजसा वेळ निघून जात होता तशी मी खोलीतून बाहेर पडू लागले. पण बाहेरचे दृश्य खूप विचित्र होते. ते पाहून मला खूपच मोठा धक्का बसला. असे कसे घडू शकते? घरातील प्रत्येकजण चांगले आणि ताजे अन्न खात होता, परंतु चांगले कपडे घालत होता, पण घरातील मुख्य व्यक्ती शिळे अन्न खायची. लग्नाच्या आठवड्याभरानंतर प्रथमच मी सर्वांसोबत वावरू लागले आणि घरातील सर्व सदस्यांसोबत एकत्र जेवायला बसली होती. आम्ही सर्व ज्या ठिकाणी जेवायला बसलो होतो त्याच्या मागच्या बाजूला पडलेल्या बेडवर माझ्या सासूबाईंनी ताटात जेवण दिले आणि हे पाहून मला खूप आश्चर्य वाटले, कारण ते कालचे शिल्लक अन्न होते. चपातीसुद्धा कालच्या होत्या आणि असे अन्न त्या ताटात वाढण्यात आले होते आणि ते ताट माझ्या सासऱ्याच्या समोर ठेवण्यात आले होते. तेव्हा माझ्या सासऱ्यांचा उदास चेहरा पाहून मला खूप वाईट वाटले. मला समजत नव्हते की माझ्या सासरचे इतके शिकलेले आणि चांगले लोक आहेत, मग माझी सासू सासऱ्यांजवळ असे का वागते? माझ्या सासऱ्यांनी दिलेले जेवण शांतपणे खाल्ले, त्याबद्दल ते काहीही एक बोलले नाही. पण दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणाच्या वेळी मी पुन्हा माझ्या सासऱ्यांना रात्रीचे उरलेले अन्न खाताना पाहिले. तेव्हा मला आश्चर्य वाटले की बाकीचे सर्वजण ताजे अन्न खातात, मग उरलेले अन्न सासऱ्यांना का दिले जाते? हा कोणता कायदा आहे? कदाचित माझ्या सासऱ्यांना असे अन्न खायला आवडत असेल. पण जेव्हा मी त्यांचा चेहरा पाहते तेव्हा मला कळते की ते खूप असह्य आणि आहेत. असे अन्न खाताना त्यांचा चेहरा दुःखी असतो. त्याचवेळी मी घरातील बाकीच्या लोकांकडे एक नजर टाकली. त्यात माझ्या 2 नंदा, दीर आणि माझी सासूसुद्धा बसली होती. पण ते सर्व अगदी आरामात जेवत होते आणि कोणीही त्यांची काळजी घेत नव्हते. मी माझ्या माहेरी पाहिले होते की माझी आई वडिलांसाठी चांगल्या गोष्टी आधी ठेवायची. माझे वडील जेव्हा जेवायला बसायचे तेव्हा सगळे त्यांचा खूप आदर करायचे. जेव्हा वडिलांना घरी यायला उशीर व्हायचा तेव्हा आम्ही सर्वजण भाऊ बहीण प्रथम आपल्या वडिलांचे जेवण काढून बाजूला ठेवायचो आणि मगच आम्ही भाऊ बहीण जेवून घ्यायचो. आमच्या घरात वेगळेच वातावरण असायचे. सासरच्या घरातील वातावरण पाहून मला आश्चर्य वाटले. इथे माझ्या सासऱ्यांना त्यांचा दर्जा दिला जात नव्हता. माझ्या सासूबाईंचं नाही तर त्यांची मुलेसुद्धा त्यांच्याकडे लक्ष देत नव्हती. त्या घरातील प्रत्येकजण आपले जेवण आरामात खात होते. माझे सासरे खूप कष्टाने कडक आणि शिळी असलेली भाकरी चगळत असत आणि जेवणापेक्षा जास्त पाणी प्यायचे. मात्र घरातील कोणालाही त्याचा त्रास होत नव्हता. माझा नवरा जेवायला हजर असताना त्यांनीसुद्धा वडिलांकडे एक नजर टाकण्याची तसदी घेतली नाही. सुरुवातीला 10 ते 15 दिवस मी ही परिस्थिती निमूटपणे पाहत होती, कारण घरातील कोणालाही याबाबत प्रश्न विचारण्याची माझी हिंमत होत नव्हती. पण काही दिवसांनी जेव्हा मी घराच्या वातावरणात पूर्णपणे स्वतःला जुळवून घेतले, सर्वांबरोबर माझे बोलणे चांगले होऊ लागले, मग मी माझ्या नवऱ्याला याबद्दल विचारले. तुम्हाला काही वाटते का? तुमचे बाबा रोज शिळे अन्न खातात. तुम्ही त्यांच्यासमोर बसून ताजे गरमागरम जेवण जेवता. हे ऐकून भोळ्या मनाचा विजय अचानक रागवला आणि मला म्हणाला, आई बाबांच्यामध्ये तू काही बोलू नकोस. तुला ह्या घरात काही अडचण असेल तर तू माझ्याशी त्याबद्दल बोलू शकतेस, पण तुला माझ्या आईवडिलांची काळजी करण्याची गरज नाही. हा आमच्या घराचा मामला आहे. विजयचे हे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. किती सहजतेने तो बोलत होता. मी ह्या घरातील कोणीच नव्हती का? माझा काही संबंध नव्हता का? आता मी शांतपणे माझ्या सासऱ्यांकडे फक्त बघत राहते.
कोणालाही एकही शब्दही न बोलणारे आणि दिवसभर बेडवर गप्प बसणारे माझे निरागस सासरे, त्यांना नेहमी शिळे अन्न मिळायचे. हे पाहून माझे मन दुःखी व्हायचे. त्यांच्याकडे घालायला 2 जोड कपडेसुद्धा नव्हते. कारण जेव्हापासून मी या घरात आले तेव्हापासून मी त्यांना त्याच कपड्यात पाहत होती. माझ्या सासरच्या घरी पैशाची काही कमतरता नव्हती. आता मी मनाशी पक्के ठरवले होते की आता मी गप्प बसणार नाही. मी माझ्या नंदेबरोबर याबद्दल बोलेल. मुली आपल्या वडिलांच्या लाडक्या असतात आणि मुली आपल्या वडिलांवर सर्वात जास्त प्रेम करतात. वडिलांशी त्यांच्या आईचे वागणे इतके वाईट होते की एवढे मोठे कुटुंब असूनही त्यांना नीट खायला दिले जात नव्हते. पण एक आश्चर्य करण्यासारखी गोष्ट होती की माझ्या सासूचे माझ्याबरोबरचे वागणे खूप चांगले होते. ती माझ्याशी नेहमी चांगली वागायची. मला ती चांगले जेवण द्यायची, मात्र माझ्या सासऱ्यांना शिळे अन्न द्यायची. धक्कादायक गोष्ट म्हणजे जेव्हा माझ्या नंदेला लग्नासाठी मागणे आले तेव्हा माझ्या सासूबाईंनी सासऱ्यांना घराबाहेर पाठवले. नातेवाईकसुद्धा आले आणि गेले. माझ्या नंदेच्या लग्नाचे सर्व पक्के झाले होते, पण माझ्या सासूबाईंनी त्यांना अजिबात भेटू दिले नाही. एकदा मी अशी सासूबाईबरोबर गप्पा मारत होती तेव्हा त्यांना म्हणाली, रुपालीचे लग्न ठरले आहे, परंतु तिच्या सासरचे अजूनही तिच्या वडिलांना भेटलेले नाहीत. माझे हे बोलणे ऐकून माझ्या सासूबाई माझ्याकडे अत्यंत विचित्र नजरेने पाहत म्हणाल्या, रुपालीचे लग्न ठरले आहे आणि लग्नाच्या दिवशी तुझे सासरे त्या लोकांना नक्कीच भेटतील. मुलीचे वडील लग्नाच्या दिवशीच आपल्या भावी जावयाला बघतील. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले. रुपालीच्या लग्नाची तयारी सुरू झाली होती, पण सासऱ्यांसोबत सगळ्यांची वागणूक सारखीच होती. मी रुपालीला पण म्हणाले की तू बाबांशी अशी का वागतेस आणि तू काही बोलत का नाहीस. माझे बोलणे ऐकून झाल्यानंतर रुपालीने सुद्धा मला तेच उत्तर दिले जे माझ्या नवऱ्याने दिले होते. ही गोष्ट आई आणि वडील यांच्यातील आहे. वहिनी यापासून दूर राहिलेले बरे. जर का तू अशी वागलीस तर तुझ्यासाठीच ते चांगले आहे. जर का आईला समजले की तुम्ही या प्रकरणात हस्तक्षेप करत आहात तर कदाचित तिचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन खराब होईल. रुपालीचे बोलणे ऐकून मी एकदम शांत झाले. रुपाली अगदी बरोबर बोलत होती. जर का सासूबाईंनी मला शत्रू मानले असते तर कदाचित त्यांनी मला सासऱ्यांसारखे वागवले असते. कारण माझे सासरे तिच्या नवऱ्याच्या स्थानी असूनसुद्धा तिने त्यांना सोडले नाही. मी तर त्यांची सून आहे. जेवण झाल्यावर माझ्या सासूबाईंना अचानक बाजारात जावे लागले. तसेही रुपालीच्या लग्नाच्या तयारीमुळे सासूबाई रोज बाजारात फेऱ्या मारत होत्या. घरात माझ्या व्यतिरिक्त कोणीच नाही हे पाहून मी उरलेले सर्व अन्न गच्चीवर ठेवले, जेणेकरून अन्न उरणार नाही. पण मला माहीत नव्हते की ही माझी सर्वात मोठी चूक असेल. याचा फटका माझ्या सासऱ्यांना सहन करावा लागेल. उरलेले अन्न गच्चीवर टाकल्यावर माझ्या मनाला शांतता आली आणि मी सर्व कपडे धुवून घेतले. भांडी आणि किचन वटासुद्धा स्वच्छ करून घेतला. संध्याकाळ झाली तेव्हा मी रात्रीचे जेवण बनवण्यात व्यस्त झाले. माझ्या सासूबाई, रुपाली आणि माझी छोटी नणंद तिघीही सोबत बाजारात गेल्या होत्या. त्या घरी येण्यापूर्वीच मी रात्रीचे जेवण बनवले आणि घरही स्वच्छ केले होते. मला माहीत होतं की आज माझ्या सासऱ्यांना ते जेवण मिळेल जे घरातल्या प्रत्येकाला मिळते. कारण आज दुपारचे अन्न द्यायला काहीच उरले नव्हते. पण रात्री जेवताना मला मोठा धक्काच बसला. सासूबाई सासऱ्यांना जेवण देताना त्यांच्याबरोबर ज्याप्रमाणे वागत होत्या ती त्यांची वागणूक बघून माझ्या घशाखाली एक घाससुद्धा उतरत नव्हता. म्हणून मी गुपचूप उठून माझ्या खोलीत गेले. सर्वांचे जेवण झाल्यावर मी पुन्हा काम करण्यासाठी किचनमध्ये गेले. मी जेवले नाही हे माझ्या नवऱ्याच्या लक्षात आले होते, पण ते सर्वांसमोर गप्प राहिले. आणि मी जेव्हा सर्व काम करून रूममध्ये आले तेव्हा त्यांनी मला त्यांच्याकडे बोलावले आणि विचारले की तू जेवली का नाहीस. तेव्हा मला माझ्या नवऱ्याचा खूप राग आला होता. त्यांच्या वडिलांसोबत जे घडले होते ते मुकाट्याने सहन करायचे आणि या विचाराने माझ्या डोळ्यात पाणी आले. तेव्हा मी माझ्या नवऱ्याला म्हणाली, मला भीती वाटते आपला मुलगासुद्धा तुमच्यासोबत असेच वागू शकतो जे आपण तुमच्या वडिलांबरोबर वागतोय. माझे हे बोलणे ऐकून माझा नवरा म्हणाला, काय संबंध, तू कोणत्या गोष्टी कुठे लावत आहेस. माझा मुलगा माझ्याशी असा का वागेल. मी विजयकडे पाहिले व रडतच म्हणाले, जर तुम्ही तुमच्या वडिलांसोबत होणारा हा प्रकार सहन करू शकता आणि त्यांच्यावर झालेला अत्याचार पाहूनही तुमचे डोळे बंद करू शकता तर मग तुमची मुले तुमच्याशी असं का वागू शकत नाही. हे ऐकून विजय मला म्हणाला, तू शांतपणे झोपलेलीच बरी आहे. जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल माहीत नसते तेव्हा आपण त्याबद्दल बोलू नये किंवा काही तर्क लावू नये. असे बोलून झाल्यानंतर विजय झोपून गेला. परंतु माझे हृदय अग्नीसारखे जळत होते.
मी हा विचार करत होते की देवाने आमच्याकडे उद्या सगळ्यांचा हिशोब मागितला तर आम्ही काय उत्तर देणार आहोत त्यांना. आणि माझ्या मुलांनीही विजयसोबत असेच केले तर विजय काय करू शकेल? कारण आपल्या कर्माची फळे आपल्यालाच याच जन्मात भोगावी लागतात व आपण जे पेरतो तेच उगवते. रात्रभर विचार करत कूस बदलण्यात घालवली, कारण डोळा लागत नव्हता. रात्री जेवताना जे दृश्य मी पाहिले होते ते सारखे माझ्या डोळ्यासमोर येत होते. माझ्या सासूबाईंनी ताटात 2 कच्च्या भाज्या ठेवल्या होत्या व कच्चे मीठ ठेवले आणि ते ताट माझ्या सासऱ्यांसमोर ठेवले. ते पाहून तर माझा जीव गेला होता. त्याच वेळी मी माझ्या सासूबाईंच्या मनातल्या मनात खूप शिव्या दिल्या आणि घरातील बाकी सगळे लोक तर घरात काही घडतच नसल्यासारखे आरामात जेवण करत होते. यासोबतच ती आपल्या नवऱ्याला सांगत होती, "तू मुद्दामून उरलेले अन्न छतावर ठेवतोस, म्हणून आता हे तुला हेच अन्न खावे लागेल." त्यावेळी माझे सासरे असह्य होतात. उरलेले अन्न त्यांनी छतावर ठेवले नव्हते, तर मी ठेवले होते, परंतु त्याची शिक्षा मात्र त्यांना भोगावी लागली. जे काम त्यांनी केलेच नव्हते, परंतु माझ्यात एवढं धाडस नव्हतं की त्यांना सांगेन की उरलेले अन्न त्यांनी नाही, तर मी छतावर ठेवलं होतं. या सगळ्यांचाच विचार करत मी माझी रात्र कशीबशी गेली आणि मी सकाळी रूममधून बाहेर आले. माझ्या सासऱ्यांजवळ जाऊन बसले. तेव्हा माझ्यासमोर त्यांच्या तुटलेल्या पलंगावर बसून सूर्याला नमस्कार करत होते. ते करत असताना त्यांचे लक्ष माझ्याकडे गेले आणि त्यांनी मला विचारले, "काय झालं बाळा? एवढ्या पहाटे कशी उठलीस?" हे ऐकून माझ्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले आणि मी त्यांना सांगितले की तुम्हाला शिळे अन्न खायला लागू नये म्हणून मी ते अन्न छतावर ठेवले होते. पण माझ्या या कामामुळे तुम्हाला जेवायलाच मिळणार नाही हे मला माहीत नव्हते. मी त्याची माफी मागते. माझ्या सासऱ्याने त्यांच्यासमोरून माझे हात काढले आणि म्हणाले, "बाळा, तू ह्यात तुझी माफी मागण्यासारखे काय केले आहे? तू माझ्यासाठी चांगलाच विचार करत होतीस. पण आता आयुष्यभर उरलेले अन्न खाणे माझ्या नशिबात आले आहे. त्यात मी किंवा तू काय करू शकतेस?" मला आज या गोष्टीचे आश्चर्य वाटले की एवढ्या थंडीत माझे सासरे खुल्या आकाशात का झोपले आहेत? माझ्या सासूबाई तर त्यांच्या खोलीत शांत झोपलेल्या असतात. मी हिम्मत करून माझ्या सासऱ्यांना विचारले की बाबा, तुमच्या मुलांनाही तुमच्याबद्दल काही वाटत नाही व आईही तुम्हाला खूप वाईट वागणूक देतात. नेहमी उरलेले अन्न तुम्हाला का दिले जाते? माझे म्हणणे ऐकून माझे सासरे हलकेच हसले आणि म्हणाले, "माझी सून माझी एवढी काळजी करते याचा मला आनंद आहे. तुझी सासू माझ्याशी गैरवर्तन करत नाही आणि माझी मुलेसुद्धा माझ्याबरोबर चुकीचे वागत नाहीत. मी जे पेरले तेच उगवत आहेत. मी माझ्या कर्माची शिक्षा भोगत आहे." माझ्या सासऱ्यांचे बोलणे ऐकून मला खूपच आश्चर्य वाटले. इतकं होऊनही त्यांची बायको आणि मुलांबद्दल कसलीही त्यांची तक्रार नव्हती. त्यांची अशी अवस्था पाहून माझे मन जळत होते. खूप थंडी पडत होती आणि अजूनही कोणीही त्यांच्या खोलीतून बाहेर आले नव्हते. मी पण शाल पांघरून त्यांच्याजवळ बसली होते. तेव्हा त्यांनी मला हळूहळू सर्व सांगायला सुरुवात केली. त्यांनी माझ्या सासूशी लग्न केले तेव्हा त्यांच्या वयात खूप फरक होता. माझी सासू 16 वर्षाची होती तर माझे सासरे 31 वर्षाचे होते. माझे सासरे म्हणाले की त्यांच्या आईने त्यांचे लग्न मुद्दाम खूप उशिरा केले, कारण मी घरात कमावणारा एकमेव सदस्य होतो आणि 5 बहिणींचा एकुलता एक भाऊ होतो. माझ्या आईने माझ्या कमाईतून आधी एक संपूर्ण घर बांधले आणि माझ्या बहिणींची लग्न केली. त्यानंतर माझ्या आईने माझे तुझ्या सासूसोबत लग्न लावून दिले. माझ्या सासऱ्यांच्या आईने जाणून बुजून त्यांचे लग्न एक अल्पवयीन मुलीशी लावून दिले होते, कारण कमी वयाच्या मुलीला धाकात ठेवता येईल हे त्यांना माहीत होते. माझ्या सासऱ्याने सांगितले की जेव्हा माझी सासू लग्नानंतर आली तेव्हा पहिल्या दिवसापासूनच ती तिच्या सासूची मोलकरीण झाली होती. तिची सासू तिला अन्न खायला देखील देत नव्हती. ती सर्व अन्न तिच्या मुलींच्या घरी पाठवायची आणि माझ्या बायकोच्या वाट्याला फक्त उरलेले अन्न असायचे. पण तरीही माझ्या सासूबाईंनी कधीही तक्रार केली नाही. माझे सासरे त्यांच्या आईने माझ्या सासूवर अत्याचार केले होते. हे सर्व माझ्या सासूबाईंनी सहन केले होते. विजयचा जन्म झाला तेव्हा माझ्या सासूबाई फक्त 17 वर्षाच्या होत्या. पोटभर अन्न मिळाल्यामुळे माझ्या सासूबाईंची अवस्था खूप वाईट होत होती. पण असे असतानाही घरच्या सर्व जबाबदाऱ्या त्यांच्या डोक्यावर होत्या. माझ्या सासऱ्यांच्या सर्व बहिणी येऊन त्यांना खूप त्रास द्यायच्या. माझ्या सासऱ्यांना सरकारी नोकरी होती, पण तरीही ते बायकोला एक वेळ पोटभर अन्न जेवायला देऊ शकत नव्हते.
त्यांच्या बहिणी राहायला आल्या की त्यांच्यासाठी चांगले पदार्थ बनवले जायचे आणि माझी आई सतत घरात काम करत असायची. परंतु तरीही त्यांच्यासाठी एक तुकडा उरायचा नाही. एवढा असून माझ्या सासूने माझ्या सासऱ्यांकडे कधीही तक्रार केली नाही. पण विजयच्या सोबत जन्मलेल्या आलेल्या त्यांचा जुळा भाऊ प्रकृती अवस्थेमुळे मरण पावला होता. त्यामुळे माझ्या सासूबाईंची तब्येत खूप हालाकीची झाली होती. त्या आता पूर्ण बेडवरच पडून होत्या. जोपर्यंत ती काम करू शकत होती तोपर्यंत विजयच्या आजीने त्यांचा पूर्ण वापर करून घेतला होता. पण ती आज जेव्हा काम करू शकत नव्हती तेव्हा विजयच्या आजीने माझ्या सासूला एका खोलीत टाकले आणि तिला नीट जेवणही द्यायच्या नाहीत. माझ्या सासऱ्यांच्या 5 बहिणी माझ्या सासऱ्यांच्या कमाईवर मजा करत होत्या, पण स्वतःची बायको मात्र उपाशी राहायची. दिवसेंदिवस माझी सासू जास्तीच आजारी पडू लागली. तिचे या शहरात कोणीच नव्हते, कारण ती लग्न करून दुसऱ्या शहरात आली होती. माझ्या सासूबाईंचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी तिला कधीही विचारले नाही. त्यानंतर माझ्या सासूबाईंनी अजून 2 मुलींना जन्म दिला. त्यांची प्रकृती पूर्णपणे वाईट झाली होती. एक दिवस विजयच्या आजीने माझ्या सासूवर खोटे आरोप केले व माझ्या सासऱ्यांना जबरदस्ती केली की तू तुझ्या बायकोला घटस्फोट दे. अशा प्रकारे त्यांनी माझ्या सासूला घटस्फोट देण्यास माझ्या सासऱ्यांना भाग पाडले. माझे सासू सासरे आता नवरा बायको राहिली नाहीत. हे माझ्या सासऱ्यांचे विधान ऐकून मला तर खूप वाईट वाटले. ही गोष्ट माझ्यासाठी एखाद्या धक्क्यापेक्षा कमी नव्हती. नवऱ्याने आपापल्या घटस्फोट दिला होता तरीही माझ्या सासूला या घरात राहणे भाग पडले होते. ते आधी मोलकरणीसारखे आयुष्य जगत होती, आता तर त्यांना मोलकरणीपेक्षा वाईट वागणूक दिली जात होती. अशा परिस्थितीमध्ये त्या आयुष्य काढत होत्या. काही वर्षातच माझ्या सासऱ्यांच्या आईचे निधन झाले. माझे सासरे सेवानिवृत्त झाल्यावर त्यांच्या बहिणीही त्यांच्या संसारात व्यस्त झाल्या, कारण आता त्यांच्या भावाकडे पैसे नव्हते. आता त्यांच्या भावाकडून त्यांच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकत नव्हत्या. इतक्या वर्षात विजय मोठा झाला होता आणि त्याने आईवर झालेले सर्व अत्याचार स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले होते. माझे सासरे सेवानिवृत्त झाल्यानंतर विजयने नोकरी केली. छोट्या मोठ्या नोकऱ्या करून अभ्यासाबरोबरच तो घर खर्च भागवून लहानाचा मोठा झाला होता. हळूहळू विजय आणि त्याची आई मानाने जगू लागले. माझे सासरे म्हणाले, आता माझी अवस्था विजयच्या आईसारखी झाली आहे. कालाचे चक्र खूप वेगाने फिरले होते आणि परिस्थिती पूर्णपणे बदलली होती. आता मला विजयच्या आईच्या दयेवर जगावे लागत आहे. आता मला विचारणेही कोणी नाही. आम्हा दोघांचा घटस्फोट झाला होता तरीही विजयच्या आईने मला घरात ठेवले होते. अगोदर त्यांच्या आईला जबरदस्ती आम्ही घरात ठेवले होते आणि आता माझी मजबुरी बनली आहे. मी ह्या घरातून कुठेही बाहेर जाऊ शकत नव्हतो. जर का ह्या घरातून मला बाहेर काढले असते तर मी एकटा पडलो असतो. मी एवढ्या मोठ्या घरात एकटा राहून काय करू? माझे वय खूप होते. आता तर माझा सर्वजण तिरस्कार करू लागली होती. आता त्यांच्या मनात माझ्याबद्दल सहानुभूती नव्हती, कारण मी आधीच माझा वेळ त्यांना दिला नाही, त्यांच्याबद्दल काहीच दया दाखवली नाही. मी नेहमीच माझ्या आईला साथ दिली आणि मी माझ्या बहिणींवर खूप प्रेम करायचो. मी नेहमीच माझ्या बहिणींना विजयाच्या आईपेक्षा जास्त महत्त्वाचे स्थान दिले. मी त्यांना आता पैसे देऊ शकत नाही म्हणून माझ्या बहिणीने सुद्धा मला सोडले. त्यावेळी नवरा बायको एकमेकांना किती महत्त्वाचे आहेत याची मला जाणीव झाली आहे. जर मी माझ्या बायकोला तिच्या हक्काचे स्थान, मानसन्मान, तिचा हक्क दिला असता तर मी माझ्या बायकोचा प्रेमळ नवरा ठरलो असतो. माझ्या मुलांनीही माझ्यावर प्रेम केले असते, माझा आदर केला असता. माझ्या बायकोने मला तिच्या डोक्यावरचा मुकुट बनवून ठेवले असते. पण मी स्वतःच्या हाताने प्रत्येक नातेसंबंध उद्ध्वस्त केले. माझ्या डोळ्यासमोर सर्व काही चुकीचे होताना मी काहीच बोललो नाही, त्याचा विरोध केला नाही. त्याचेच फळ मी आजपर्यंत भोगत आहे. यामध्ये विजयच्या आईचा काहीच दोष नाही. तिने तिचे सर्व अख्खे आयुष्य प्रत्येक चिमुकल्यासाठी खर्च घातला आहे आणि आज इथपर्यंत पोचवण्यासाठी ती ज्या वेदनांमधून गेली तेच दुःख आज मला ती देत आहे आणि मी सुद्धा ते सहन करत आहे. या विचारानेच की अशीच माझी इज्जत या जगात आहे. मी माझ्या पत्नीला आयुष्यभर इतके वाईट कसे वागवले हे सांगून माझे सासरे गप्प झाले होते. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. माझ्या सासूबाई माझ्याशी एवढं चांगलं का वागतात हे मला समजले होते. माझ्या सासूबाई त्यांनी पाहिलेल्या सर्व त्रासापासून मला दूर ठेवत होत्या. माझ्या स्वतःच्या घरापेक्षा माझ्या सासूबाईंनी मला या घरात शांतता दिली.
जसजशी सकाळ होत होती तसतसे सर्वजण रूममधून बाहेर येत होते. मी माझे डोळे पुसले व स्वयंपाकघरात गेले. नवीन दिवस सुरू झाला होता. या नवीन दिवसात माझ्या सासऱ्यांना त्यांच्या कृतीची लाज वाटत होती. आता मलाही तसाच प्रयत्न करायचा होता की येत्या काळात त्यांना घरातील लोक माफ करू शकतील. देवसुद्धा आपल्या भक्तांची हजारो पापे माफ करतो. आपण तर मानव आहोत. आपण मानवांच्या चुका का माफ करू शकत नाही? आता माझ्या सासऱ्यांच्या त्यांच्या चुका पूर्ण कळाल्या होत्या. तेव्हा माझ्या सासूबाईंनी त्यांना माफ करावे अशी माझी इच्छा होती. त्यांच्यात पूर्वीसारखे संबंध नव्हते, परंतु दोघांनीही ची मुले त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी घरातील मोठ्यांचा आदर करणे आवश्यक होते. पण सगळं माहीत असूनही गप्प राहणं माझ्यासाठी कठीण होतं. जो नवरा तारुण्यात आपल्या बायकोचा सन्मान अधिकार देत नाही, त्यांना म्हातारपणी हे सहन करावे लागते ही वस्तुस्थिती आहे. मला माहीत होते की माझे शब्द माझ्या नवऱ्याच्या हृदयात घुसतील आणि तो आपल्या वडिलांसाठी मऊ होईल. पण आता सगळ्यात अवघड काम सासूला पटवून देणे होते. त्या कामात माझ्या नवऱ्याने मला पूर्ण साथ दिली आणि माझ्या सासऱ्यांना त्याची योग्य जागा देण्यात आली. आम्ही यशस्वी झालो. सत्य समजल्यावर सासऱ्यांना त्यांचे खरे स्थान देऊन मी योग्य केलं असे वाटते का? तुम्हाला काय वाटते ते कमेंट्स करून आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.